सर्वप्रथम पहिल्यांदाच तुम्ही स्वतः कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। MMRDA चं 50वं वर्ष आणि आज बजेटची मीटिंग होती आणि या वर्षीचं बजेट जवळपास 40,000 कोटीचं आहे आणि मला समाधान आहे की 40,000 पैकी 35,000 कोटी एवढी मोठी तरतूद फक्त आणि फक्त इन्फ्रास्ट्रक्चरवर आहे आणि जो आस्थापना खर्च आहे तो अतिशय कमी आहे, नॉमिनल 250 कोटी आणि बाकी जे आहे ते कर्ज, व्याज, त्याचा परतावा यामध्ये खर्च होणार आहे आणि म्हणून MMRDA ही मुंबई MMRमध्ये काम करणारी मोठी संस्था आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून मेट्रोची मोठी कामं सुरू आहेत। या वर्षीचं टार्गेट जे आहे ते मेट्रो आणि रस्ते याला आपण प्राधान्य दिलेलं आहे आणि मेट्रो आणि यावर्षी मेट्रो 20 किलोमीटर कार्यान्वित होईल अशा प्रकारचं आमचं टार्गेट आहे। त्याचबरोबर फेज वाईज आपण मेट्रोला पुढे नेतोय। रस्ते आहेत त्याच्यामध्ये कोस्टल रोड मुंबई ते डायरेक्ट फाउंटन म्हणजे अहमदाबाद रस्त्याला जोडणारा रस्ता जो आहे तो डायरेक्ट वडाळा नाही आपला काय ते ईस्टर्न फ्रीवे एलिव्हेटेड डायरेक्ट फाउंटन मुंबई ठाणे आणि मीरा भाईंदर ते फाउंटन हॉटेलच्या पुढचं जे आपण अहमदाबाद रस्त्याला जोडणार आहे हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे बायपास आहे कोस्टल। त्यामुळे मुंबईतली ईस्टर्न फ्रीवे आणि ठाण्यातली वाहतूक कोंडी अगदी घोडबंदरची वाहतूक कोंडी दूर होईल। त्याचबरोबर ठाणे बोरिवली टनेल जे अंतर 2 तासाचं ते केवळ 10 ते 15 मिनिटावर येईल, त्याचंही काम सुरू झालेलं आहे। त्याचबरोबर ऑरेंज गेट जो आहे मुंबईतला तो आपण करतोय, गायमुखचा टनेल आपण करतोय, जी वाहतूक कोंडी होते घोडबंदरला गायमुखच्या टनेलमुळे ती दूर होईल आणि फाउंटन ते भाईंदर पर्यंत एलिव्हेटेड रस्ता करतोय, त्यामुळे तिकडची ट्रॅफिक कमी होईल। आणि दुसरं आता उत्तन ते विरार हा सगळ्यात महत्त्वाकांक्षी प्रकल्प जो आहे फ्लॅगशिप प्रोग्राम आमचा आणि त्यामुळे जवळपास 2 तासाचं अंतर केवळ मला वाटतं 2-2.5 तास असे जर लागले तर तो 40 ते 50 मिनिटावर तेही मला वाटतं त्याहीपेक्षा कमीमध्ये 40 मिनिटाचा म्हणजे त्यामुळे देखील वेळ वाचेल आणि तो आम्ही पुढे पालघरपर्यंत एक्सटेंड करण्याचा आमचा विचार आहे। आणि यामध्ये रिंग रोड जो आहे तो देखील आपण प्रोजेक्ट कंप्लीट करतोय जेणेकरून मुंबई MMR मधली वाहतूक कोंडी जी आहे ती दूर होईल आणि लोकांना फार मोठा दिलासा मिळेल। त्याचबरोबर फेजमध्ये आपण हे मेट्रो आपण कंप्लीट करतोय म्हणजे मुंबई MMR मध्ये जवळपास 337 पण आता मला वाटतं त्याचं 350 पेक्षा 400 पर्यंत 400 किलोमीटरपर्यंत आता मेट्रोचं नेटवर्क जात आहे। जसं आपण मुंबई MMR पुढे मीरा भाईंदर पर्यंत जातोय, अगदी उत्तनपासून विरारपर्यंत सीलिंग नेतोय, तसं मेट्रो देखील ठाणे भिवंडीमध्ये आपण मेट्रो टनेल करतोय, अंडरग्राउंड करतोय आणि जो मोठा कल्याण पश्चिम हा भाग सुटला होता तो देखील याच्यामध्ये आम्ही कव्हर करतोय आणि त्यामुळे भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि इकडे बदलापूरपर्यंत असं एकंदरीत आणि आपण तळोजाला पण येतोय अशा प्रकारे पूर्णपणे एक मोठं मेट्रोचं नेटवर्क तयार होत आहे। म्हणजे एंड टू एंड कनेक्टिव्हिटी जी आहे
लास्ट माईल कनेक्टिव्हिटी लोकांना देण्याचा प्रयत्न MMRDAच्या माध्यमातून होतो आहे आणि म्हणून आजची बैठक महत्त्वाची होती. MMRD त्याचबरोबर सूर्या प्रकल्प जो पाणी पुरवठा योजना आहे ती देखील कार्यान्वित झाली आहे आणि त्याला आपल्याला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. देरजी प्रकल्प आपला पुढे जातो आहे. त्यामुळे वसई विरार, मीरा भाईंदर आणि ठाणे घोडबंदर या सगळ्या भागाचं पाणीचं जी ताण आहे ती भागणार आहे. आणि ठाणे जिल्ह्यासाठी पाणी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम जी आहे ती MMRDA ते रेग्युलेट करेल जेणेकरून लोकांना समप्रमाणामध्ये पाणी मिळेल आणि जी पाण्याचा जी काही टंचाई आहे ती दूर होईल. तसं बघायला गेलं तर आम्ही MMRDAने काळू डॅमला पण पैसे दिले आपण 400 मला वाटतं 350 कोटी. काळू डॅमसाठी 350 कोटी आपण फॉरेस्टचे पैसे भरायला तेही दिलेत. पोशीरसाठी देखील आपण MMRDA मदत करते आहे. त्यामुळे फक्त रस्ते किंवा मेट्रो यापुरती मर्यादित MMRDA न राहता या MMR मधली पाण्याची समस्या आणि पाण्याची जी काय लोकांची ताण आहे ती भागवण्याचं काम देखील MMRDA यामध्ये करते आहे. मी त्यांना हे सांगितलं की BKCमध्ये जे काही वाहतूक कोंडी होती आहे ती वाहतूक कोंडी देखील दूर झाली पाहिजे आणि त्यावर देखील एक मास्टर प्लॅन एक तयार होतो आहे. मग त्यामध्ये पोलिसांशी देखील चर्चा झालेली आहे. त्याचबरोबर मुंबई महापालिकेचे आयुक्त गगराणी यांना सांगितलं आहे की आपला BKC टू माहीम हायवे हा एक ब्रिज बांधायचा आहे. तो देखील त्याचं देखील DPR करायला सांगितलं. त्यामुळे बाहेरची जी ट्रॅफिक आहे ती BKCत येणार नाही, आउट टू आउट बाहेर निघून जाईल. त्यामुळे BKCमधली देखील जी वाहतूक कोंडी आहे ती देखील दूर करण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत आणि मला वाटतं यामध्ये आपल्याला रिलीफ मिळेल. आणि जी कामं मेट्रोची सुरू आहेत या सर्व कामांवर मॉनिटरिंग म्हणून एक नोडल ऑफिसर MMRDAने द्यावा जेणेकरून MMRDAची जी कामं आहेत मेट्रोची किंवा फ्लायओव्हरची असतील, रस्त्याची असतील, परंतु मेट्रोच्या कामाच्या खाली जे काय डेब्रिज आहे, माती आहे, कचरा आहे, काही भंगार गाड्या आहेत या ताबडतोब साफ झाल्या पाहिजे. आणि रस्ता जो आहे जर पत्रे जास्त रुंद लावले असतील तर ते स्क्वीज करणे म्हणजे वाहतुकीला खाली जसं वर काम चालू आहे तसं खालच्या वाहतुकीला देखील अडथळा निर्माण होता कामा नये. खालची वाहतूक सुसह्य झाली पाहिजे, मोटरेबल झाली पाहिजे. आणि त्याचबरोबर मीडियनमध्ये आपण जिथं आपल्याला स्कोप आहे तिथे ताबडतोब प्लॅन्टेशन देखील सुरू करायचं म्हणजे एक पर्यावरणाला देखील आपण मदत करतो आहे आणि काही ठिकाणी ते काम चालू झालेलं आहे. पण एक विशेष नोडल ऑफिसरची नेमणूक यासाठी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हेही सांगितलं आहे जे अधिकारी या प्रोजेक्टवर ज्या ज्या ठिकाणी त्यांची जबाबदारी आहे ती त्यांनी पूर्णपणे ताकदीने पार पाडली पाहिजे, क्षमतेने पार पाडली पाहिजे. अधिकची मॅनपॉवर असेल, अधिकची मशिनरी असेल, बिफोर टाईम जर काम झालं तर देखील त्या अधिकाऱ्याला इन्सेंटिव्ह दिलं जाईल, त्याचा सन्मान केला जाईल. परंतु अधिकाऱ्याचे हलगर्जीपणा जर असेल तर त्याच्यावर कारवाई देखील करण्याचा सूचना मी दिलेल्या आहेत. त्यामुळे MMRDAच्या माध्यमातून जे MMRमध्ये आपलं जे पोटेन्शियल आहे, आज नीती आयोगाने देखील म्हटलेलं आहे की MMRमध्ये $1 ट्रिलियन पूर्ण महाराष्ट्राचं आपण पकडतो, पण केवळ मुंबई MMRमध्येच एक नाही 1.5 ट्रिलियन पोटेन्शियल आहे. त्यामुळे या पोटेन्शियलचा फायदा करून MMRDAच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आम्ही या ठिकाणी पुढे जातो आहे. MMRDA पुन्हा अटल सेतूच्या पलीकडे तिथे देखील प्लॅनिंग अथॉरिटी झालेली आहे आणि आपण ते NDTA केलं ना तिकडे, न्यू टाउन डेव्हलपमेंट अथॉरिटी न्यू टाउन डेव्हलपमेंट अथॉरिटी केलेली आहे आणि तिकडे देखील मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट होईल, ग्रोथ सेंटर होतील, लोकांना रोजगार मिळेल. अनेक लोक म्हणजे परदेशी गुंतवणूकदार देखील त्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहेत
आणि त्या भागातल्या लोकांना देखील फायदा होईल, शेतकऱ्यांना फायदा होईल, भूमिपुत्रांना फायदा होईल. आणि एक तिसरी मुंबई सारखं एक मोठं एक त्या ठिकाणी त्याचं निर्माण होईल. आणि त्याचा बेनिफिट जो आहे, आता आपण जसं सिडको एअरपोर्ट करते आहे, अटल सेतू MMRDने केला आहे. आता अटल सेतूमुळे मुंबई आणि नवी मुंबई आणि रायगड अगदी जवळ आलेला आहे. याचा बेनिफिट लोकांना झाला पाहिजे. अशा प्रकारचे अनेक निर्णय, मी डिटेलमध्ये जात नाही, खूप मोठ्या प्रमाणावर MMRDA काम करते आहे. आणि आजचं हे जे बजेट आहे, या बजेटमध्ये 35,000 कोटी 40,000 पैकी फक्त इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करणारी ही पहिली संस्था आहे. कारण ज्या राज्यामध्ये इन्फ्रा प्रोजेक्ट जास्त मोठ्या प्रमाणावर आपण करतो, त्या राज्याची प्रगती जोरात होत असते. कारण बाकी मग टॅक्सेशन, GST, अमकं तमकं, अलाइड इंडस्ट्रीज सगळ्या ज्या काही त्याच्यावर डिपेंड असतात, त्यांना देखील चालना मिळते. आणि म्हणून आजचं एक बैठक जी आहे ही अतिशय महत्त्वाची होती. मी आमचे MMRDAचे मुखर्जी, संजय मुखर्जी आणि त्यांच्या टीमला धन्यवाद देतो की ज्या पद्धतीने ते काम करत आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये रस्ते, फ्लायओव्हर, मेट्रो, डॅम, ब्युटिफिकेशनचं काम, लेक ब्युटिफिकेशनचं काम देखील ते करत आहेत. रायला देवी आणि ठाण्यातलं मासुंदा हार्ट ऑफ सिटी ते देखील त्यांनी हातात घेतले. रायला देवीचं जवळपास काम कंप्लीट एक टप्पा पूर्ण होईल. त्यामुळे MMRDA 360 डिग्री काम करते आहे. याच MMRDAने कोविडमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर, त्यावेळेस देखील माझ्याकडे ते डिपार्टमेंट होतं, कोविडमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर कोविड सेंटर देखील उभे केले. त्यामुळे हे MMRDA फक्त रस्ते आणि मेट्रोपुरतं मर्यादित नाही, तर सर्व कामं या ठिकाणी करते आहे. मल्टी मॉडेल जो कॉरिडॉर आहे त्याचा देखील निर्णय लवकरच होईल. आणि वसई विरार टू अलिबाग हे देखील काम लवकर सुरू होईल. ठाणे शहरामध्ये मेट्रोचं काम महामेट्रोमध्ये कधीपर्यंत पूर्ण होईल, प्रगतीपथावर? नाही, ठाणे शहरात इंटरनल मेट्रो ना, इंटरनल मेट्रोला केंद्र सरकारने मान्यता दिलेली आहे. आता मेन मेट्रो वडाळा ते कासरवडवली सुरू आहे. कासरवडवलीच्या पुढचा टप्पा आहे तोही सुरू होईल. पण या सर्व ठाणे शहराला अंतर्गत जोडणारा एक इंटरनल मेट्रो आहे, तर तो महामेट्रो करतो आहे आणि त्याला देखील लवकरच चालना मिळेल. त्याला देखील आम्ही लवकर सुरुवात करू. नाही, मुंबई शहरावर पाणी टंचाईचा प्रसंग येणार नाही अशी अपेक्षा आपण करू. आणि मला वाटतं मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी त्या बाबतीमध्ये सविस्तर माहिती देखील दिलेली आहे. सर, जसं तुम्ही म्हणालात की बंदरे आणि पोर्ट हे बांधण्याचं कामही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. एकीकडे हे काम सुरू आहे, दुसरीकडे इन्फ्रा संदर्भात जसं आपण म्हणालात की मोठ्या प्रमाणात विकास कामं देखील वसई विरार परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. कधीपर्यंत हे होण्याची शक्यता आहे? कशा पद्धतीचं असेल? नाही, आता काही कामं तर पूर्णत्वाच्या लेवलला आहेत, काही कामं फेजमध्ये सुरू होतील. आता यावर्षी आम्ही 20 किलोमीटर मेट्रो कार्यान्वित करतो आहे आणि दुसऱ्या वर्षी आम्ही 50 किलोमीटर कार्यान्वित करतो आहे. आणि त्याच्यानंतर मग मला वाटतं थर्ड फेजमध्ये कंप्लीट मेट्रो नेटवर्क कंप्लीट होईल. नहीं, अभी इसमें जो आप बता रहे हैं, देखिए इतने बड़े पैमाने पर हमने अगर प्रोजेक्ट लिए हैं तो निश्चित रूप से फाइनेंशियल जो ये है उसकी भी तैयारी हमने करी है कि फाइनेंशियल क्लोजर भी किया है और एडिशनल FSI का निर्णय हमने लिया है. एडिशनल FSI के वजह से MMRDA को बड़े पैमाने पर फाइनेंशियल सपोर्ट मिलेगा, बैकअप मिलेगा, ताकि और गवर्नमेंट भी हम उनको सपोर्ट करेंगे, गवर्नमेंट गारंटी देंगे और MMRDA को लोन बहुत ही कम इंटरेस्ट में देने वाली बैंक है.
वो भी वहाँ से लोन फंड रेजिंग करें। और एक बात बोलने का मैं रह गया कि पहली बार 16,000 घरों का ये रमाबाई अंबेडकर नगर जो कॉलोनी है 16-17 हज़ार लोग रहते हैं, ये प्रोजेक्ट भी SRA और MMRDA कर रही है। और अभी लगभग 3,000-4,000 लोगों ने घर खाली किए, उनको रेंट भी दिया है। तो ये पहली बार MMRDA और SRA मिलकर काम करे, क्योंकि जो स्लम फ्री मुंबई हमें करना है, स्लम फ्री मुंबई करना है, तो इसलिए ये जैसे MMRDA है, SRA, माडा है, सिडको है, MSRDC है, महाप्रीत है, BMC है, ये सभी एजेंसी जो गवर्नमेंट एजेंसी है उनको हम साथ में लेकर जो पेंडिंग प्रोजेक्ट है उसे SRA के हो, माडा के हो, वो टेक ओवर गवर्नमेंट करेगी और यहाँ मुंबई के लोग जो बाहर गए उसको वापस मुंबई में लाएंगे। सर बजट पेश किया, छोटा सा हिंदी में जाना चाहिए, कितने का बजट है मुंबई का? ने एक मिनट सर, मुंबई के लिए बजट पेश किया MMRDA द्वारा, बहुत ही इस बार 40,000 करोड़ का बजट पेश किया है। इसमें मुझे खुशी की बात यह है कि 35,000 करोड़ सिर्फ और सिर्फ इंफ्रा प्रोजेक्ट पे खर्च होंगे, मेट्रो पे होंगे, रोड पे होंगे, रास्ते पे, फ्लाईओवर पे, सब पे। और हमारे इस साल का 20 किलोमीटर मेट्रो कार्यान्वित हो जाएगी, अगले साल 50 किलोमीटर हो जाएगी, थर्ड फेज में तो पूरा नेटवर्क कंप्लीट हो जाएगा और जो रोड की ट्रैफिक है वो भी कम हो जाएगी, क्योंकि मेट्रो नेटवर्क जो है वो जब लास्ट माइल कनेक्टिविटी हम देंगे, एंड टू एंड कनेक्टिविटी देंगे, तो निश्चित रूप से लोगों को फ़ायदा होगा, लोगों को राहत मिलेगी। इसलिए MMRDA का जो बजट है पूरी तरह इंफ्रा पे काम कर रहे हैं और लगा रहे, और सिर्फ जो आस्थापना खर्च है, इस्टेब्लिशमेंट का जो खर्चा है सिर्फ 250 करोड़ है, और बाकी जो लोन और जो इंटरेस्ट उसका रीपेमेंट करना, ये 35,000 म्हणजे किती टक्के झाले आपले? 35% म्हणजे 35,000, 85% सिर्फ इंफ्रा प्रोजेक्ट पे कर रहे हैं। और इसलिए MMRDA का बहुत तेज़ी से काम चालू है। मुंबई MMR में बहुत तेज़ी से प्रगति होगी, लोगों को फ़ायदा होगा, लोगों को रिलीफ होगा। सर उद्धव ठाकरे ने लॉ एंड ऑर्डर को लेकर सवाल उठाया था, उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस में कहा कि 100 दिन का जो सरकार का समय था, सिर्फ उसमें लॉ एंड ऑर्डर में बहुत बड़ी समस्या हुई है, रेप हुआ है, सरपंच की हत्या हुई, क्योंकि इस आरोप को अभी आज सिर्फ मैं जरा बजट के ऊपर बात कर रहा हूँ, इसके बारे में ज़रूर मैं बताऊँगा कि कभी क्या था, कभी क्या नहीं था, लेकिन कानून व्यवस्था बनाए रखने की जिम्मेदारी हमारी है, सरकार की है। मुख्यमंत्री, गृह मंत्री खुद ही इस पे ध्यान दे रहे। हमारी पूरी कलेक्टिव एक टीम है और ये टीम कानून व्यवस्था बनाए रखना ये हमारा जिम्मा है। कानून हाथ में लेने वाले को बिल्कुल नहीं छोड़ेंगे हम। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।